शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि संसदेत पेपर फुटीवर चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू होताच संसदेत गदारोळ सुरू झाला. आता हा गदारोळ असा की नव्याने रुजू झालेल्या शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर जुन्या आरोपांचे ताशेरे सुरू झाले. या ताशेऱ्यांमध्ये बिल्किस बानो प्रकरणापासून ते त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचारापर्यंत सगळीच खरळपट्टी बाहेर निघाली. संसदेत विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध वातावरण निर्माण केलं खरं, पण बाहेर समाजातलं वातावरण बघितलं तर तिकडून देखील त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली. खरं तर मंडळी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि प्रल्हाद जोशी नव्यानं मंत्री झाले म्हणून सगळ्यांना या गोष्टी चांगल्या वाटू लागल्या होत्या. परंतु याच गोष्टींच्या आड त्यांच्यावर असलेल्या आरोपांचा देखील एक इतिहास आहे. आता हे आरोप कसले, तर भ्रष्टाचार आणि अत्याचारावरचे. म्हणूनच संसदेत विरोधकांनी त्यांच्यावरती काय आरोप केले, प्रल्हाद जोशी यांचा भ्रष्टाचाराचा काय इतिहास आहे आणि त्यांच्या भोवती नव्यानं निर्माण झालेला हा वाद काय आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, प्रल्हाद जोशी यांची शिक्षण मंत्रीपदी निवड होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. मंडळी, विरोधकांचा मुख्य आरोप असा आहे की ज्या व्यक्तीनं अत्यंत गंभीर गुन्ह्यातील आरोपींचं समर्थन केलं, अशा व्यक्तीकडे देशातील करोडो विद्यार्थ्यांचं भवितव्य सोपवणं कितपत योग्य आहे. आता या वादाचं मूळ दडलंय 2002च्या गुजरात दंगलीशी जोडलेल्या बिल्किस बानो प्रकरणात. बिल्किस बानो यांच्यावर झालेला सामूहिक अत्याचार आणि त्यांच्या कुटुंबातील 14 सदस्यांची झालेली हत्या, या प्रकरणानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. 2022 मध्ये गुजरात सरकारनं या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 आरोपींना वेळेआधी सोडून दिलं. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या सुटकेचं समर्थन केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. कैद्यांनी काही वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्यांना चांगल्या वर्तणुकीच्या आधारे शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी तुरुंगातून सोडण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्यानुसारच हा निर्णय झालेला आहे. हा निर्णय एकट्या केंद्र सरकारने घेतलेला नाहीये. अशा अनेक घटना पूर्वी घडलेल्या आहेत, पण मला याबाबत बोलायचं नाहीये. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी हा निर्णय घेतला असेल तर मला त्यामध्ये काहीच चुकीचं वाटत नाही. हे कायदेशीर प्रक्रियेला धरू नये असं विधान प्रल्हाद जोशी यांनी केलं होतं. पण जानेवारी 2024 मध्ये सुप्रीम कोर्टनं गुजरात सरकारचा हा सुटकेचा निर्णय पूर्णपणे रद्द केला. न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं की गुजरात सरकारला हा निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता आणि आरोपींची सुटका ही कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांनी प्रल्हाद जोशी यांच्या जुन्या विधानाचा दाखला देत पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला की सर्वोच्च न्यायालयानं ज्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवलं, त्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या नेत्याला आज देशाचे शिक्षण मंत्रीपद दिले जाते. यातून आपण देशातील तरुणांना आणि विद्यार्थिनींना काय संदेश देतोय? संसदेतही या विषयावरून मोठा गदारोळ झाला. एका गर्भवती महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोषींच्या सुटकेला मान्यता देणाऱ्या आणि त्यांच्या सुटकेबाबत आनंद व्यक्त करणाऱ्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप संसदेत प्रियंका गांधी यांनी केला. हे विधान करता संसदेतलं वातावरण इतकं तापलं की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तथ्यांशिवाय अशी विधानं सभागृहात मांडली जाऊ नयेत असं सांगत हे विधान संसदीय कामकाजातून वगळलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोशी यांना अत्याचारांचं रक्षक असं म्हटलेलं आहे. या अत्याचार करणाऱ्या लोकांना संरक्षणाची गरज आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीपेक्षा वाईट कोणी असू शकत नाही आणि अशा व्यक्तीला भाजपानं देशाचं शिक्षण मंत्री केल्याची टीका त्यांनी केली. आता प्रल्हाद जोशी यांच्या भोवतीचा वाद फक्त बिल्किस बानो प्रकरणापुरता मर्यादित नाहीये. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असे अनेक प्रसंग आलेले आहेत जेव्हा त्यांच्या विधानांमुळे मोठे वाद निर्माण झालेले होते. कर्नाटकचं प्रतिनिधित्व करणारे प्रल्हाद जोशी अनेकदा भाषेच्या आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावरून वादात सापडलेले आहेत. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं जेव्हा केंद्र सरकारवर करांच्या वाटपात दक्षिण भारतावरती अन्याय होत असल्याचा आरोप केला होता, तेव्हा प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटक सरकारच्या या भूमिकेला देश तोडणारी मानसिकता म्हटलं होतं. 2021 आणि 2022 मध्ये देशात निर्माण झालेल्या भीषण कोळसा टंचाई आणि पॉवर क्रायसिस वेळीही प्रल्हाद जोशी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यावेळी प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालय होतं. अनेक राज्यांनी आरोप केला होता की केंद्राच्या अयोग्य नियोजनामुळे वीज निर्मिती ठप्प झाली होती. त्यावर जोशी यांनी दिलेले काही स्पष्टीकरणं आणि देशात कोणतीही टंचाई नाही हे दावे प्रसारमाध्यमांनी केलेल्या फास्ट चेक आणि प्रत्यक्षातील लोड शेडिंगच्या आकडेवारीशी जुळत नव्हते, ज्यामुळं त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर म्हणून काम करत असताना हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये इतिहासातील सर्वात मोठे म्हणजेच 141हून अधिक विरोधी खासदारांचे निलंबन करण्यात आलं होतं. विरोधी पक्षांनी प्रल्हाद जोशी यांच्यावर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आणि संसदेचे कामकाज एकतर्फी चालवल्याचा थेट आरोप केला होता. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय संसदेतील घडामोडींवर चर्चा झाली होती. आता एकीकडे विरोधक आरोपांची राळ उडत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं आणि स्वतः प्रल्हाद जोशी यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावले. भाजपनं स्पष्ट केलंय की शिक्षण क्षेत्रातील सध्याचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी एका कडक आणि अनुभवी प्रशासकाची गरज होती. प्रल्हाद जोशी यांची कडक शिस्त आणि संघटन कौशल्य पाहता
पेपर फुटीसारख्या प्रकरणानंतर आळा घालण्यासाठी त्यांची निवड ही योग्य पाऊल आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे बघताना दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. विरोधकांचं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तीनं अशा गंभीर गुन्ह्यातील दोषींच्या सुटकेचं समर्थन केलं त्या व्यक्तीला देशातील तरुण पिढी घडवणाऱ्या शिक्षण खात्याची जबाबदारी देणं हे संवेदनशीलतेचा अभाव दाखवणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी बाजूचं म्हणणं असं आहे की जोशी यांनी त्यावेळी केवळ हा निर्णय कायदेशीर प्रक्रियेनुसार म्हणजे रिमिशन नियमानुसार घेतला गेला होता एवढंच म्हटलं आणि त्यांच्यावर अत्याचारांचं समर्थन केल्याचा आरोप लावणं चुकीचं आहे. या वादामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की शिक्षण मंत्री पदाची निवड ही यापुढेही केवळ प्रशासकीय बाब राहणार नाही, तर मंत्र्यांच्या भूतकाळातील प्रत्येक विधानाची छाननी संसदेत आणि जनतेसमोर होणार आहे. एका बाजूला प्रल्हाद जोशी यांचा 5 वेळा खासदार असण्याचा मोठा अनुभव आणि कडक प्रशासकीय पकड आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या भूतकाळातील विधानांवरून आणि निर्णयांवरून निर्माण झालेले गंभीर वाद आहेत. आता हा वाद पुढे काय रूप घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी प्रल्हाद जोशी यांची शिक्षण मंत्री म्हणून निवड झाल्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.